प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असतं बघा, आपलं स्वप्नातलं घर, कष्टाचं घर. तसंच माझ्या नंदुबाईचं आणि आमच्या दाजींचं आज स्वप्न पूर्ण झाले. पहिलं पण तसं एक स्वतःचं घर आहे त्यांचं, पण माझ्या नंदुबाईचं स्वप्नातलं घर जसं त्यांनी स्वप्न बघितलं होतं ना, तशाच घराची आज त्यांची शांतीपूजा आणि गृहप्रवेश पूजा होती. गावची मंडळी, पाहुणे, नातेवाईक सगळे काय हजर होते. देवांच्या साक्षीनं आणि पाहुणे मंडळींच्या आशीर्वादानं एवढी सुंदर पूजा पार पडली ना. तुम्हाला थोडक्यात घर दाखवते. घर एवढं सुंदर सजवलेलं होतं. नंदुबाईंनी 1-1.5 महिना अगोदर त्यांची प्लॅनिंग चाललेली होती. घरामध्ये पहिला पाऊल ठेवताच आपल्याला स्वामी दिसतात, छत्रपती शिवाजी महाराज दिसतात, समोर हॉल आहे, डाव्या बाजूला किचन आहे. एवढी सुंदर गॅलरीतून नजारा दिसतो ना, आणि डाव्या बाजूला बेडरूम सुद्धा आहे. पुढची दोन काम आहेत अजून. लोकांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले. रुपालीच्या येण्याने घराला घरपण आले. काय उखाणा घेतला आमच्या दाजीने. असं वाटतं की ना, नवीन जोडपं सत्यनारायण पूजेला बसले. मला ते पूजा कमी नाही, लग्न जास्त वाटत होतं. कारण का ज्यांची म्हणजे लग्नामध्ये जी हौस पूर्ण नव्हती झाली ना, ती आमच्या दाजीने नंदुबाईंनी करून घेतलेली. आज काष्टामध्ये तर नंदुबाई एकदम नवीन नवरीसारख्याच दिसत होत्या. ह्यो काष्टाचा आणि दाजीने घातलेल्या कपड्याचा ना आहेर हा आमच्याकडून म्हणजे माहेरचा आहेर होता हो. सगळी पूजा झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून ना आरती केली, आणि त्याच्यानंतर जी आपल्या गावाला पद्धत असते की घरावरून पाणी आणि सोन्याचं कौल ह्या बहिणी म्हणजे डोक्यावर घालतात. आता आमच्या दाजींना 5 बहिणी आहेत बरं का. आता मुंबई ठिकाणी ह्यांचं 9व्या मजल्यावर घर कसं पूर्ण करणार म्हणून पुजारी काकाने जसं सांगितलं तसं प्रमाणे आपले रीती संस्कार केल्या बरं का. त्याच्यानंतर सवासिनी जेवण होतं. आता सवासिनी जेवणामध्ये मी सुद्धा होती. आता नंदुबाई माझ्या पाया पडते, तर कशाला चान्स सोडा. कधी नव्हती आज पाया पडत होती, वाकून पाया पडा म्हटलं. सवासिनी जेवण झाल्यानंतर परत सगळेजण पाहुणे मंडळी जेवायला बसले. काय रापचिक होतं. मला जास्त बाबा जिलेबी आणि रबडी आवडली. जेवताना सगळी फॅमिली एकत्र मज्जाच आली. आणि नीलम कुंभोडेचे फॅन कमी आहेत का? त्यांच्या नातेवाईकांमध्ये पण नीलम कुंभोडेचे फॅन निघाले ना. मस्त फोटो सेशन झाला. कारभाऱ्याने ते माझं कसलं हिरविनीसारखं फोटो काढलं. वाह, काय दिसते का नाही, एकदम आपली मराठी नटीसारखं माझं फोटो काढून झालं. म्हटलं आता नंदुबाई बरोबर जेवण केलं पाहिजे. तर परत एकदा इथं नवीन जोडप्याला उखाणा घ्यायला लावला. बाबा हसून हसून पोटात दुखायला लागलं. त्यांची फॅमिलीच एक नंबर आहे बघा. सगळ्यात नंतर माझी भाऊजं आणि पप्पा सुद्धा आलेले होते. परत आमच्या इकडची पाहुणे मंडळी होती. जेवढे फोटो भेटतील का ना तेवढे सगळे आज फोटो टाकलेत बघा. भारी. माझ्या नंदुबाईला कोणी नजर नाही लावायची बरं का, एकदम भारी दिसत आहे. हे बघा त्यांचं गृहप्रवेशाचा फोटो, हा त्यांचा रिसेप्शनचा फोटो. जसं लग्नात रिसेप्शन होतं का नाही तसंच त्यांनी संध्याकाळी फोटो काढलेले होते, साडी वगैरे चेंज करून. सगळ्यांचे जेवढे मिळतील तेवढे फोटो टाकले आणि सुंदर असं त्यांचं वास्तुक शांतीपूजा झाली. परत एकदा माझ्या नंदुबाईला आणि दाजींना वास्तुक शांतीच्या नवीन घराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.